जमतंय काय नव जमतंय का म्हणलं. अहो म्हणलं पटकन लावावं तर आलोच का मोबाईल घेऊन. मग चालली कुठं सांगितलं नाही काय नाही. चालली कार्यक्रमाला एका छान अशा मोठ्या 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 का बारक्या मोठ्या हा सारख्या मोठ्या काहीतरी म्हणायचं आपलं. चालला आम्ही आप्पाच्या करामध्ये येते का त्यांचा आप्पाश्री म्हणून मस्त मिसळचं हॉटेल टाकलंय साऊथ इंडियनमध्ये. तर त्यांच्या कार्यक्रमाला निघालो आम्ही सहपरिवार सहकुटुंब. आणि जात जात म्हणलं देवीचं दर्शन घ्यावं करमाळ्या तिथनं जवळच आहे. आणि ती ह्यांना ही पण दाखवावं जरा नदी बिदी सापडते का बघू काय काय सापडते बघू टायमानुसार. कारण लय ऊन पडले कार्यक्रम पण आहे 5 वाजताचा. होय काय काय गावतंय बघू. तर आपण हुडकत बसायचं आणि कार्यक्रम तिकडं हुडकत हा जायचं. गेल्या 4-5 वर्षाखाली गेलता आम्ही पण तेव्हा काय ध्यान राहता येतं होय. देवीचं मंदिर तेवढं गावात असल्यामुळं चांगलं लक्षात आहे आमच्या होय. देवीचं मंदिर भेटते आणि झाड भेटते. हा दोन्ही बघू मी बघितलं नाही म्हणून मला बी न्यायला लागले ते. हा हिला बी घेऊन चाललो म्हणलं ना सहपरिवार कुटुंब आम्ही कार्यक्रमाला निघालो. आणि सगळ्यात महत्वाचं माझी आई पण आहे आज. हा म्हणणार होती सासूबाई. हा व्हिडिओ मध्ये दिसतं सगळं कंटिन्यू ब्लॉग बघा होय. चला मग निघूया सहपरिवार सहपरिवार कुटुंबाने. काय बोलते ते काय नाही. चला तर आपली नेहमीप्रमाणे काळी कुळकुळीत मेहना एकदम तयार आहे आणि ही मी. चला उघडा आणि बसतो आणि बाकी जेवून पटापटा गाडीमध्ये लगेच बसते ती बघा. उतरा तुम्हाला बदाम शेक पाचतो मस्त पैकी झकास मध्ये. उन्हातानाचं गार उन्हात आणा ह्यांना जरा गार पाजावं म्हणले जरा बदाम शेक होय. जात जात काय ऊन पडले कसलं करपून जायची बारी झाली बाबा. अजून कशातच काय नाही होय. कोरडवाडी यायचंय तर तर आम्ही 5 पॉइंटावरून गेला गाडीत असं चळ्या लागायला लागले बाहेर नव्हतं. चला पिऊ कुल्फी क्रीम बदाम शेक काय पाहिजे घ्या बाबा तुम्हाला. अगं बबऊ काय काय आहे तर अख्खीच्या अख्खी गलास भरून ठेवली ती की. मग बायकोला म्हणलं घे बदाम शेक. हा अंगाशी 2 ही आमच्या शिवानी खुशीला आणि ही त्या इनीला असणार आहे. आणि ही एक देती मला अंगाशी. बायको आता हुशार झाली रे. मग काय घेतलं बदाम शेक हाणला बदाम शेकावर ताव. बायको म्हणली लय भारी लय भारी. ती बघा इनी कशा खाते दे वाव. त्यांना लय आवडलेलं दिसते. ओ शिवानी खुशाने बिकड तारवा मारलाय. मी पण काय ग बसतोय आता बेहली का नाही आता तर फसली का नाही. आता तर खरंच कुत्र गेलं माझ्या. आता तर फसली का नाही. दर्शन घेऊन जायचं. चला उतरा उतरा. आलं तुम्हाला जिथं सैराटच्या पिक्चरची शूटिंग झाली होती तिथं तुम्हाला घेऊन आलोय मी सध्याला मस्त जकासमध्ये. शिवानी तर मम्मी पप्पा आधी येऊन गेली होती हो. आरची परशा हा आरची परशाचा पिक्चर चालता ना तिथं आणले तुम्हाला एवढा मंदिरात जायचं आपल्याला हो. मग झाला होता ना तुला माहित नाही का. कळलं होय फोटो धावलेला होय. नदीत लावल्यावर कळलं मला. हा, चला मग ही पण बघितल्यावर कळते इथं झाडी पण आहे. या सगळी शंभू गाबाळ या घेते काही. बर चालते चालते. आठवलं का नाही तुम्हाला आठवलं का. बरं आलता ना लय पाईप वळत ते.
हो खुशी ये इकडून जाऊ आपण जावा की उलटात धर आता संपलं की पाणी हीच ती ठिकाण आरची परशाचं इथं गाणं सॉंग केलं होतं गाणं गाणं ग या बोळा ते होईत ना असं इकडं हा पळत आलेलं आठवलं का तुला निळा शर्ट काय घातलेला होता आठवलं का शिवानीला हा कसं वाटतंय कसं आहे आपण ह्या आधी दोनदा आलो म्हणून एवढं काय म्हणजे खाच वाटत नवीन माणसाला नवीन माणसाला भरोसा येते ज्यांनी बघितलं नाही त्यांना पण भरोसा मग काय आम्ही दोनदा येऊन गेला हुरसतच आता तिसरी वेळा हुरसतच आलो चला तुम्हाला असं उभं केल्यावर कसं वाटतंय माझं पाय पोहते तिथं हा चला झालं दर्शन झालं आता मागच्या अंगल जायचं इकडं आता चलो चला आता इकडच्या कोपच्यात जायचं आपल्याला इकडे विहीर आहे चिवाने ती झाड बघ सैराट मधलं झाड सैराटचं पाक फांद्या खुंद्यात तुटून गेल्या पाक काय राहिलं नाही काय नाही राहिलं. काय नाही राहिलं आरची बसून बसून तोडलं झाड तांब्या ठेवलाय ही विहीर या सावकाश या आता इकडं कोण कोण येते खाटक्यात असल्या हा कोण कोण येते आवाज आला माघारी येते हो येत आहे माघारी हो हो लय खाली जायला नको हो 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 करायला लागली लेकर होय आणि तुम्ही बिकडेला आणलं काय बिकडेला आपण आधी आलो 2 वेळा आलो की ना आता कसं आलो पण तरी असं वडू नका की द्या वाटतं. ही तीच विहीर आहे बघा या टोकावर परशा बसला होता आरची परशा दोघं पण बसली ती पण आता लय घाण झालंय आरची किती भिली होती माहिती आहे ना स्वच्छ केलं स्वच्छ केलं होतं त्यांनी पाणी बिणी ओतून सगळं एकदम माहित आहे का स्वच्छ म्हणलं का फोटो काढले बघा कसलं खडूळ झाले सगळं पिक्चरच्या टायमाला किती स्वच्छ करून ठेवलं त्यांनी आता सगळं घाण घाण झाले काय सवय राहिलं नाही एवढं घाण झाले हा येऊ का डुबकी खाऊन हा आता कसं दाखवू तुम्हाला ह्याला दाखवं लागलो का हे असं इथंच बसला जाऊ का परशा माझ्या ठिकाणी त्या कोपऱ्यात का नाही ग आरची परशा हा मग काय थांबा येऊ गे दमलो हेरीतनं आलो ही झाड एक दिवशी कोसळते राहत नाही झाड या की आता झाड एक दिवशी राहिले एवढं पण आता मोडते राहत नाही आता हो ती झाड बघा हीच ती झाड ज्याच्यावर परशा चढला आणि आरचीला पण येवरी म्हणत होता आणि आरची आरची म्हणली हे तशी का ते शेंड्या तुटल पिक्चर मध्ये म्हणली होती आरची शेंडा तुटल पण लोकांनी बसून बसून तोडून टाकला शेंडा ज्याच्यावर बसली होती ती दोघं ती नाहीच तिथनं पुढं गाणं लागलं होतं तर हीच ती झाड आहे बघा तिथं आम्ही व्हिडिओ करत बसला वय आता बसायला काय नाही शेंड्यावर जाऊन बसायला लागेल कुठतरी मला पण काय नाही नको चला पाडा बिडत होय कुजले पाक झाड खुशी चालली निघून एकटीच पुढं आम्ही राहिला महागच तिला लागली तहान पाणी पाणी करत पुरी गेली निघून उन्हात तानाचं ऐ ऐ बारके खुशी हो अगं हो की तर तांब्या त्या तांब्यातलं पाणी हो की तर मोठा तांब्या हो हो की ताय बघ की कशीच बघतील की आता का ग कसं बघितलं आता तुम्ही जावा तिकडे गाडीकडे आम्ही आला पाणी घेऊन का नाही रे काय पाणी गाडीत चला चला आपाच्या कार्यक्रमाला चाललो आता लोकेशन फिरून झाली ती सगळी तयार झाली ती आता अंधार झालाय लाईट लावला काय कार्यक्रमाचा टाइम झाला म्हणल्यावर अंधार झाला हा सगळी तंगतारा डटली चला जरा उजेडा दिलं दाखवतो मला कोण कोण आहे ती कोण कोण नाही त्यात हो हा